नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये अस्वली ते जानोरी रस्ता पाण्याखाली गेलाय। मुंबई आग्रा महामार्ग ते पाडळी गावाला जोडणाऱ्या अंडरपासमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। उपाययोजना करण्याची स्थानिकांनी मागणी केलेली आहे। या गावांना जोडणारा पूलही पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटलाय। मुसळधार पावसानं नागरिकांच्या शेतामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। भात, भाजीपाला, फळ पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनानं त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। इगतपुरी ते अस्वली ते जानोरी रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। नाशिकच्या इगतपुरी अस्वली ते जानोरी रस्त्यावरील ही दृश्य आहे। प्रतिनिधी विकास काजळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, सध्या काय स्थिती आहे? रस्ते पाण्याखाली गेलेत। नक्कीच माधुरी, जर बघितलं तर गेल्या 48 तासापासून इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा जो परिणाम आहे तो जनजीवन विस्कळीत झालेला आहे। त्या परिसरातील जो पूल आहे आणि जो अंडरपास आहे या ठिकाणावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत आहे आणि याचा परिणाम जो आहे तो जनजीवन विस्कळीत होत आहे। यामुळे त्या परिसरातील विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसानं नागरिकांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय।